पिंपरीमधील वैष्णवी आत्महत्येप्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह तिचा दीर सुशील हगवणेला अटक झालेली आहे। गेल्या 7 दिवसांपासून दोघे फरार होते। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी दोघांनाही अटक केलेली आहे आणि या आधीच वैष्णवीची सासू, पती आणि नणंदला तर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र जे फरार होते त्यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राजेंद्र हगवणेला बावधान पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याला विचारण्याचा प्रयत्न आपण केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळत नाहीये। आज पहाटे त्याला अटक करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर हगवणे कुटुंबीय जे आहे या सर्वांना आता बावधान पोलिसांनी अटक केलेली आहे। आता त्यांच्या तपासामध्ये काय माहिती समोर येते, स्टेशन डायरीचं काम जे आहे ते बावधान पोलिसांकडून आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच हे आरोपी आहेत, हे कुठे गेलेले होते, कुणी त्यांना सपोर्ट केला, या सर्वांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे। नेमक्या हॉटेलमध्ये त्यांना कोण भेटायला आलं, त्यांनी काय सांगितलं, या सर्व गोष्टींचा उलगडा जो आहे तो आता तपासामध्ये केला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी त्यांना फॉर्च्युनर गाडीमध्ये एका डिकीमधून आणलेलं आहे आणि आता पुढचा तपास जो आहे तो सुरू आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। तर पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांनी तिचा सासरा आणि दीर या दोघांनाही अटक केली। पहाटेच्या दरम्यान पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या अटकेआधीचा व्हिडिओ समोर आलाय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे दोघेही फरार होते। दरम्यान राजेंद्र हगवणे आणि त्याचे मित्र एका ठिकाणी जेवणासाठी एकत्र बसले। त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आता ही अटकेची कारवाई केली। तर वैष्णवीचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी आतापर्यंत कुणाकुणाला अटक झाली आपण बघूयात ग्राफिक्स मध्ये। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, वैष्णवीचा मोठा दीर सुशील हगवणे हे अटकेत आहेत। वैष्णवीचा पती शशांक हगवणे, वैष्णवीची सासू लता हगवणे आणि वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे सध्या अटकेत आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी काय ट्विट केलं तेही बघूयात। दोन्ही फरार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेत राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आलेला होता असं रुपाली चाकणकर म्हणाल्या। तर गुन्हा नोंद आहे, आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतोय असंही त्यांनी म्हटलं। वैष्णवीचे मारेकरी क्रूरकर्मा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक झाली आहे। या क्रूरकर्माला फाशी द्या अशी मागणी चित्रा वाघ यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे केलेली आहे। तर दरम्यान चित्रा वाघ यांनी नेमकं ट्विट काय केलं तेही आपण बघूयात। अखेर वैष्णवीचे फरार क्रूरकर्मा हरामखोर मारेकरी सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणेला अटक झाली आहे। देवेंद्र फडणवीसजी मरेस्तोवर फाशी द्या या हरामखोरांना असं त्या म्हणाल्या।